नमस्कार मित्रांनो मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। बघा, बऱ्याचशा जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत यांच्या मला अजित 5 या कपाशीविषयी बऱ्याचशा कमेंट्स या आलेल्या आहेत। आपला एक शॉर्ट मी अजित 5 विषयी 1-2 वर्षापूर्वी टाकला होता आणि त्या शॉर्टवरच बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की अजित 5 या कपाशीवर एक लॉंग व्हिडिओ बनवा। पण बरेचसे असे कापूस उत्पादक शेतकरी आहेत आणि ज्यांनी पूर्वी पण अजित 5 या कपाशीची लागवड केली आणि त्यांचं काहींचं म्हणणं आहे की अजित 5 ही कपाशी तशी चांगली आहे। जे कपाशी पिकावर सर्वात सध्या मोठी समस्या म्हणजे गुलाबी बोंडअळी आणि या बोंडअळीवर ही अजित 5 ही कपाशी चांगल्या पद्धतीने कार्यक्षम आहे। जास्त याच्यावर बोंडअळी येत नाही, पण हिचं जे बोंड आहे या बोंडाचं वजन इतर कपाशांच्या तुलनेत कमी आहे। त्यामुळे आपण कमी दिवसात येणाऱ्या कपाशांपैकी अजित 5 ची लागवड करायला पाहिजे का, की अजित 5 ला एखादी अजून दुसरी पर्यायी कपाशी बियाणं सध्या आहे का, आणि आपण कुठल्या बियाण्याची लवकरात लवकर आपल्याला कमी टाइमात कापसाचं एक 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पादन घेण्यासाठी नेमक्या कोणत्या कपाशी वाणाची लागवड करावी। मित्रांनो बघा, माझं हे शेत आहे आणि याच्यात आता कपाशी लागवड करायची जी तयारी आहे ही आता सुरू आहे। याला पाणी वगैरे देऊन झालेलं आहे आणि येणाऱ्या एक 7-8 दिवसाच्या अंदर याच्यामध्ये आपण कपाशी पिकाची लागवड ही करणार आहोत। बघा, मी अजित 5 या कपाशी वाणाची पण लागवड केलेली आहे आणि त्यासोबतच एक दुसरं वाण म्हणजे, आणि मला स्वतः एक ज्याचा चांगला अनुभव आला ते म्हणजे राशीचं स्विफ्ट। बघा, राशीचं जे स्विफ्ट हे बियाणं आहे हे अजित 5 सारखंच आहे। अजित 5च्या तुलनेत थोडे 10 ते 15 दिवसाचा कालावधी हे जास्त घेतं, मात्र अजित 5च्या तुलनेत याचं जे बोंडाचं वजन आहे हे थोडं जास्त आहे। अजित 5 जर एक 3-3.5 ग्राम भरणार तर हे 1 ग्रामने त्यापेक्षा शिल्लक भरू शकते। आणि तुम्ही याला एक 2-3 फवारण्या आणि जर याला एक बेसिक खताचे डोस दिले तर एका कमी पैशात आणि कमी उत्पादन खर्चात तुम्हाला हे 1-150 दिवसाच्या आत जवळपास एक 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकते। आणि अजित 5 पण तशी चांगली आहे। मी स्वीटपेक्षाही अजित 5 या कपाशीचा जो अनुभव आहे हे चांगला आहे। 3 ते 4 वर्ष याची लागवड केलेली आहे आणि अजित 5 मधूनही तुम्हाला 130 ते 140 दिवसामध्येच 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळून जाऊ शकते। अजित 5 वरही तुम्हाला जास्त फवारण्या घेण्याची गरज नाही। एक जर तुम्ही 3 फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला यातून एक चांगलं उत्पादन मिळू शकते। आणि जर बेसिक खताचे 2 डोस दिले तरी तुमचं जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकते। बघा, सध्या खतं हे मार्केटमध्ये मिळत नाही आहेत आणि येणाऱ्या काळात याचा आणखीनही मोठ्या प्रमाणात तुटवडा हा निर्माण होऊ शकतो। म्हणून आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यायचं आहे, कारण आता येणाऱ्या काळात जेवढा आपण खर्च कमी करू तेवढंच तेच आपलं उत्पादन असणार आहे। या गोष्टीची जाणीव ठेवूनच येणाऱ्या काळात आपल्याला कपाशी पिकाचं नियोजन हे करायचं आहे। बरेचसे शेतकरी आणि बऱ्याच भागात कपाशीला 3-4 खताचे डोस दिले जातात, 5-5, 6-6 फवारण्या, परंतु ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर त्या कपाशी पिकाला जो लागणारा खर्च आहे हा मित्रांनो अतोनात होऊन जाते आणि काहीही केल्यानं आपल्याला कपाशी पिकाचा एकरी उतारा हा 10, 12, 13 क्विंटलच्या वर जात नाही। म्हणून ह्या अशा पद्धतीने जे अजित 5 आहे स्विफ्ट आहे याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि अनुभव घेतलेला आहे म्हणून याची माहिती तुम्हाला सांगितलं आहे। बाकीही काही व्हरायट्या असतील पण आपल्याला त्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, म्हणून या 2 कपाशी वाण आहेत याचं मी तुम्हाला जे आहे हे रिकमेंडेड करतो। तर तुम्ही याची लागवड करू शकता। अगदी तुम्हाला कमी खर्चात तुम्हाला ह्या एक 10 ते 12 क्विंटल पर्यंत, मी असे म्हणत नाही की 15-16 क्विंटल पर्यंत उत्पादन भेटेल, पण कमी कालावधीत तुम्हाला याचं एक चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकतो। माझं सध्या 3 एकर यावर्षी कपाशी राहणार आहे आणि यामध्ये मी स्विफ्ट आणि अजित 5 या दोन्ही वाणाची लागवड करणार आहे। बाकी याविषयी जर तुम्हाला डिटेल माहिती लागली तर आपण येणाऱ्या काळात आणखी याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे। जेव्हा आपली या कपाशी प्लॉटमध्ये लागवड सुरू होणार आहे याचा पण एक आपण व्हिडिओ बनवून मित्रांनो जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करू।
अधिक माहिती हवी असल्यास आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.